जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है. आई डोंट लाइक दिस. रावण, कौरव, आसाराम, कोण कोण है? अरे भाई, ती महिला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जर वयाचा विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या आई सारखी दिसते, बरोबर. आणि जो ओरडतोय का त्याची पण आई ह्याच वयाची असन, परंतु ह्या बिनलाजांना लाजा वाटत नाही. अरे तुम्हाला काय उडदंग घालायचा, काय जल्लोष साजरा करायचा तो करा ना बिंदास, परंतु अशा पद्धतीने एका महिलेला घेरून तुम्ही अशा पद्धतीच्या आरडाओरडा करणार असाल, याच्यामुळे हा जो जय श्रीरामचा आक्रोश आणि राग व्यक्त करणारा नारा आहे का, याच्यासोबत प्रॉब्लेम आहे. जेव्हा जय श्रीराम ही प्रेमानं म्हणल्या जाईल त्याच्यासोबत कोणाला प्रॉब्लेम नाहीये, परंतु ज्या टायमाला देवाचा धर्माचा वापर या महिलांविरुद्ध असा केला जाईल त्याच्यासोबत प्रॉब्लेम. आता काही दिवसापूर्वी हेच महिलांच्या सन्मानासाठी ढोंगी रस्त्यावर निघत होते आणि आता ही हतबल झालेली महिला तिचं शांत निघून चालली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं फोर्स आहे, सगळे कोणी एक दंडा मारत नाहीये. म्हणजे काय म्हणायला पाहिजे आता, तिथं काल कोणती तरी बंगालची महिला म्हणत होती की रात के 3 बजे हम सिर्फ अभी रस्ते पे निकलने के लिए आजाद आहे. बाकी काही आजादी असू का नसू, पण ही फक्त विरोधी पक्षाची महिला आहे, तर तिच्यासाठी अशा पद्धतीची वागणूक म्हणजे हे शंड लाचार लावरीच कार्टेज करू शकतात, दुसरं कोणी करू नाही शकणार. आणि मी काय हा व्हिडिओ आला म्हणून ह्याच व्हिडिओ मधल्या अन्यायाच्या विरोधात आहे असं नका समजू. जिथं कुठं महिलांविरोधात अशा पद्धतीचं वागणं असेल त्या सगळ्या वागण्याच्या मी विरोधात आहे. परंतु हे आता घडलं तर हे आपल्याला आरसा दाखवणार आहे, आणि ज्या पद्धतीचा तुम्ही ढिंडोरा पिटावता तुम्ही महिलांचे लई कैवारी, तर त्याला हे काळीमा फासणार आहे.